परत मिळाल्याच पाहिजे। जमिनी आम्हाला परत मिळाल्याच पाहिजे। जमिनी आम्हाला परत मिळाल्याच पाहिजे। जय किसान, जय जवान, जय किसान। धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आयने गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या जमीनविषयक गंभीर प्रश्नांवर जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे। गट क्रमांक 3511 अ, ब, क तसेच इतर सुमारे 30 गटातील शेतकऱ्यांच्या जमीन तब्बल 21 वर्षापूर्वी एका कंपनीमार्फत खरेदी करण्यात आल्या होत्या। मात्र आजतागायत त्या जमिनीवर कोणतेही प्रकल्प कार्य सुरू झाले नाही। शेतकऱ्यांच्या मनानुसार जमीन खरेदी करताना कंपनीने 3 ते 5 वर्षात प्रकल्प पूर्ण करण्याचे, प्रत्येक वारसदाराला नोकरी देण्याचे तसेच पूर्ण मोबदला देण्याचे आश्वासन दिले होते। शिवाय जर काम वेळेत सुरू झाले नाही तर जमीन परत देण्याची हमीही कंपनी दिली होती। मात्र या सर्व आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे। या प्रकरणात अनेक शेतकऱ्यांना अर्धवट मोबदला मिळाल्यामुळे ते आज भूमिहीन झाले असून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे। त्यामुळे आम्हाला आमच्या जमिनी परत मिळाव्यात, मिळालेला मोबदला परत करण्यास आम्ही तयार आहोत, अशी मागणी शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात सहानुभूतीपूर्वक विचार करून न्याय द्यावा अशी नम्र विनंती शेतकऱ्यांनी केली आहे। यावेळी दिनेश विभांडिक, प्रभादेवी परदेशी, मनोज निकम, योगेश गिरासे, नरेंद्र गिरासे, इस्माईल पठाण, भरतसिंग गिरासे, पुदा नागमल, कोमलसिंग गिरासे, बापू गिरासे, किशोर निकम, भटू भामरे, निसार खान पठाण यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते। मी या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व आईने तालुका साक्रीचे शेतकरी आहोत। आमच्या जमिनी वेस्टर्न आर कंपनीनं 2004-5 मध्ये घेतल्या आणि त्याच्यावर 2 ते 3 वर्षामध्ये पवन ऊर्जा हा प्रकल्प सुरू करणार होते, परंतु 21 वर्ष झाले अद्यापही कुठलाही प्रकल्प सुरू झालेला नाही। शासनाचा निर्णय आणि शासनाचा जो जार आहे त्यानुसार आम्ही अशी मागणी केलेली आहे की ज्या जमिनी त्यांनी कायदेभंग केलेला आहे शासनाच्या निर्णयानुसार, त्या जमिनी आम्हाला परत मिळण्याकरता आम्ही मॅडमांना, कलेक्टर मॅडम, आरटीसी साहेब आणि जे कुळवैभवचे जे मेन बॉस आहेत पाटील साहेब यांना निवेदन दिलेलं होतं। आमच्या 3 तारखा झाल्यानंतर आज त्याची हिअरिंग होती। या हिअरिंग मध्ये एक सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला अशी उघडकीस आलेली आहे, जी कंपनी आवदा म्हणून आहे, आवदा ग्रीन कंपनी म्हणून जी एनर्जी कंपनी, तिचाच प्रतिनिधी वेस्टाचाराचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलात। ही शंकेची बाब आहे। तो खोटा प्रतिनिधी आहे असं आमचं म्हणणं आहे। शासनाला सुद्धा तो फसवू शकतोय असं आमचं पूर्ण वैयक्तिक मत झालेलं आहे। तर कुठल्याही प्रकारे आमच्या जमिनी आम्हाला परत मिळाव्यात। शासनाने कुठल्याही प्रकारचा निर्णय करताना शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावं, कारण वेस्टाचार कंपनीने जे आम्हाला आश्वासन दिलं होतं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांच्या एकेका कुटुंबाला प्रत्येकी एक रोजगार देणार, त्या ठिकाणी आम्हाला जी 25% रक्कम जी दिली होती, उर्वरित रक्कम ताबा घेताना आणि प्रकल्प सुरू करताना देणार होते, असे बरेच आश्वासन त्यांचे बाकी आहेत। आम्ही तसं सविस्तर लेखी कलेक्टर मॅडमांना दिलेलं आहे। साक्रीच्या कोर्टामध्ये प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, तरी सुद्धा आवदा ही जी कंपनीचे प्रतिनिधी आहेत हे दादागिरी करून शेतकऱ्यांना जाऊन दमदाटी करतात आणि अनेक वेळी कुठल्या आरोप करतात। आज सुद्धा आलेला प्रतिनिधी हा टोटल खोटा आहे असं आमचं सर्वांचं मत आहे। त्यामुळे प्रशासनानं याच्यावर पूर्ण विचार करून आम्हाला न्याय द्यावा। मॅडम सुद्धा आज आमच्या सपोर्ट करता या ठिकाणी आलेले आहेत। मॅडमचा आम्ही धन्यवाद करतो आणि मागणी करतो प्रशासनाकडे की न्याय प्रविष्ट असताना कुठलीही सुनवाई घेत नाही, तर आम्हाला न्याय मिळावा आणि आमच्या जमिनी आम्हाला परतच पाहिजे। आम्हाला कुठलाही मोबदला नको आणि कुठल्याही दुसऱ्या कंपनीला आम्हाला ते द्यायची नाही। धन्यवाद।